पण या शहरांच्या पलीकडेही एक जग आहे जिथं फक्त चालते ॲम्ब्युलन्स। सातपुड्यातल्या तोरणमाळच्या दऱ्याखोऱ्यातला हा संघर्ष मोबाईलवर नंबर डायल करून पिझ्झा मागवणाऱ्यांना कळणार नाही। ओडिसाच्या माझीच्या कुटुंबाची जी अवस्था संपूर्ण देशाने पाहिली तीच अवस्था नंदुरबार जिल्ह्यातल्या किंवा सातपुड्यातल्या आदिवासी आजही तशा पद्धतीने भोगून राहिलेले आहेत। खरं तर ही शिक्षा म्हणावी की काय म्हणावं, कारण शासनाने 108 ची जी योजना काढली ती अद्याप या दरीखोऱ्यात पोहोचलेली नाही। जिथं धड रस्ते नाहीत तिथं कसली आली आहे ॲम्ब्युलन्स, म्हणूनच मग ॲम्ब्युलन्स। गावातल्या पाड्यातल्या लोकांना बोलवायचं आणि त्यांना 4-5 जण जर आलीत तर एक बांबू शोधायचा किंवा मोठा भक्कम लाकूड हे करायचं, ते दोन्ही साडीला जोडी करायची, खाली त्याला सपोर्ट करायचा आणि ते पेशंट आतमध्ये ठेवायचं आणि थोडं 1-2 मैलपर्यंत ती 2 जण, परत पुढे 2 जण, पुढे 2 जण, अशी 10-12 लोक लागतात ती एक जोडी पसवायला। कधी कुणाचा अपघात होतो, कुणी आजारी पडतो, जवळचा दवाखाना किमान 30 किलोमीटर दूर, सगळेच रुग्णालयात पोहोचतातच असं नाही। अंदाजे दवाखान्यापासून तर त्या गावापर्यंतचं अंतर अंदाजे शेवटच्या टोकापर्यंत हे 30 ते 35 किलोमीटरचं अंतर आहे। ती एवढे लांबून पायपीट करून आपल्या दवाखान्यापर्यंत पेशंट आणतात, त्यांना यायला साधारणतः 4-5 तास तरी कमीत कमी लागू शकतो। बऱ्याचदा प्रवास सुरू होतो पण बांबूंच्या आधारे जगणारा देह तग धरतोच असं नाही। म्हणजे आपल्या नवीन बालकाला जन्म घालण्यासाठी त्या बाईला खांद्यावरती तिरडी करून आणल्यासारखं, बांधून आणल्यासारखं खाली आणलेलं आम्ही बघितलेलं आहे। कितीतरी वेळा उपचार होत नाही म्हणून प्राण सोडताना बघितलेला आहे। कितीतरी वेळा आपल्या मुलाला गाडी नाही आणि म्हणून उपचार करायला 20-20 किलोमीटर पायी आणताना आम्ही बघितलेलं आहे। रस्ते असूनही मेलेल्या माणुसकीमुळे ओडिशातल्या मांझीला आपल्या बायकोचं प्रेत खांद्यावर वाहावं लागलं आणि अख्खा देश शरमला। नंदुरबारच्या तोरणमाळमध्ये आज असे अनेक मांझे आहेत जे दुर्दैवाची प्रेत रोजच्या रोज खांद्यावर वाहतायत। प्रश्न एकच आहे, तोरणमाळच्या दुर्दैवाचे दशावतार रोखण्यासाठी सरकार आता डोंगर फोडून रस्ता बांधणाऱ्या दशरथ मांझीची वाट पाहणार आहे का? अविनाश सोनावणे, ABP माझा, तोरणमाळ, नंदुरबार।